हॅलो नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण रिफ्रॅक्शन हा फिनॉमिना बघितला होता. आत्तापर्यंत सगळ्यांना रिफ्रॅक्शन म्हणजे काय हे लक्षात आलं असेल, करेक्ट? की लाईट जेव्हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल होते त्यावेळेस ती काय होते, लाईट ही स्ट्रेट जायला पाहिजे तर स्ट्रेट जाण्याच्या ऐवजी ती काय होते, बेंड होते. या फिनॉमिनाला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन. यासाठी काय असतात, दोन मीडियम लागतात. सपोज आपण हे कन्सिडर केलं मीडियम 1 आणि मीडियम 2. ठीक आहे. बेंड का होतीये, कारण की त्याचं लाईटचं जे स्पीड आहे, लाईट रेचं स्पीड आहे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना हे स्पीड चेंज होतं, त्यामुळे लाईट रे हे बेंड होत असते. तर याच्याच रिलेटेड आपण स्नेल्स लॉ बघितला होता. स्नेल्स लॉ काय सांगत होता की दिस इज द अँगल ऑफ इन्सिडन्स, करेक्ट, and this is angle of diffraction. की sin I and sin R याचा जो रेशो आहे हा रेशो कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. म्हणजे सपोज मीडियम आपण सेम मीडियम ठेवलं आणि हा अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज केला बऱ्याचशा केसेसमध्ये, आणि त्याप्रमाणे अँगल ऑफ रिफ्रॅक्शनही चेंज होईल. पण या दोघांचा रेशो आहे प्रत्येक केसमध्ये, तो रेशो काय आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. आणि या कॉन्स्टंट व्हॅल्यूला डिनोट केलेला आहे एन यांनी, आणि यालाच म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आज आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बद्दल बघणार आहोत. ओके. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहिताना कसं लिहितात, सपोज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या मीडियमचा काढायचा आहे मला, तर मग कसं लिहिणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. कारण रिफ्रॅक्शन हे नेहमी दोन मीडियम असेल तरच होत आहे, म्हणून ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे त्याच्या रेफरन्सला एक मीडियम असणार आहे, म्हणून आपण लिहिताना असं लिहितो. आता काही बुकमध्ये हे असंही लिहिलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू 1, किंवा काही बुकमध्ये असे लिहिलेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू 1. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलेलं आहे ते फॉलो करा. आपण याप्रमाणे फॉलो करूया. इथपर्यंत लक्षात आलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा लिहायचा आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा कसा, त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आपण बघूया. आता या ठिकाणी ही एक मेथड झाली स्नेल्स लॉ प्रमाणे. या दोघांचा रेशो जर असेल, अँगल जर माहीत असतील आपल्याला, तर याचा साइन आय आपण साइन आर याचा जर रेशो आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळतो. दुसरं एक आपल्याला माहिती आहे की लाईट ही एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना काय होते, बेंड होते, कारण तिचं स्पीड चेंज होते. म्हणजेच काय, लाईटच्या स्पीडवरून सुद्धा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कॅल्क्युलेट करता येतो. म्हणजेच त्याचा फॉर्म्युला काय आहे, मग सपोज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट in medium 1 divided by velocity of light in medium 2. म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू V1 अपॉन V2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे त्याची वेलॉसिटी ही डिनॉमिनेटरला असणार आहे, हे लक्षात ठेवा. वेलॉसिटीच्या संदर्भात असेल त्यावेळेस. आता याचं एक्झाम्पल बघूया आपण. समजा मी हे मीडियम घेतलं एअर, आणि खालचं मीडियम असेल वॉटर घेऊ आपण. ठीक आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे मला, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रेफरन्स टू 1 V1. म्हणजे कशाची वेलॉसिटी, मीडियम 1ची, म्हणजे एअरची वेलॉसिटी. आता लाईट ट्रॅव्हल होण्याची वेलॉसिटी ही एअरमध्ये आणि व्हॅक्यूममध्ये ही जवळपास सारखी असते, आणि ती किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके. नाव वेलॉसिटी इन मीडियम 2 म्हणजे कुठली, वॉटरमध्ये लाईट ट्रॅव्हल होण्याची वेलॉसिटी ती आहे साधारण 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके. याचा जर आपण डिव्हिजन केलं तर आन्सर काय येते, 1.33. म्हणजे काय झालं, वॉटरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रेफरन्स टू एअर किती आला, 1.33.
1.33. ठीक आहे. आता समजा वॉटरच्या ऐवजी मी इथे ग्लास हे मीडियम घेतलं. ओके, मग काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, इथे लिहिताना मी असे लिहू शकते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रेफरन्स टू एअर. मग आता इथे लिहिताना मी कसं लिहिणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेफरन्स टू एअर. मग काय V1/V2. V1 काय आहे एअर, वेलॉसिटी काय आहे 3 × 10⁸ डिवायडेड बाय V2. ग्लासमध्ये लाईट ट्रॅव्हल होण्याचं स्पीड काय आहे 2 × 10⁸. साधारण याचं कॅल्क्युलेशन केलं तर काय 1.5. ओके, म्हणजे काय आलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लासचा 1.5. या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा अर्थ काय होतो की लाईटचं स्पीड हे ग्लासमध्ये एअरपेक्षा 1.5 टाइम्सनी स्लो आहे. करेक्ट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वॉटरचं किती आहे 1.33. म्हणजे काय की लाईटचं स्पीड वॉटरमध्ये जेव्हा ट्रॅव्हल होते त्यावेळेस एअरपेक्षा त्याचं स्पीड 1.33नी स्लो होते. हा त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा अर्थ असतो. ठीक आहे. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेव्हा आपण व्हॅक्यूमला रेफरन्स ठेवून काढतोय किंवा आपण एअर म्हणूया कारण त्याचं स्पीड सारखंच आहे लाईटचं, ज्यावेळेस व्हॅक्यूमच्या रेफरन्सने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करतोय त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला म्हणतात ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. बुकमध्ये आपल्याला जे दिलेले आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा चार्ट हे सगळे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. कारण का की ते सगळे व्हॅक्यूमच्या रेफरन्सने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढलेले आहेत. तो रिस्पेक्टिव्ह मीडियम कुठला आहे सगळीकडे एअर किंवा व्हॅक्यूम आहे, म्हणून त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता अजून एक मेथड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्याची. समजा या ठिकाणी हे दोघांचेही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचं मला, किंवा मी इथे असं समजते की इथे मी वॉटर हे मीडियम घेतलं. आता याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे मला, कशाचा ग्लासचा. समजा मी म्हणते की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रेफरन्स टू मीडियम 1. मग यावेळेस काय करू शकते मी की मला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वॉटरचाही माहिती आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लासचाही माहिती आहे. मग त्यावेळेस मी काय करेन की N2/N1 याप्रमाणे मला ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येतो विथ रेफरन्स टू वॉटर. त्याचा फॉर्म्युला काय आहे N2/N1. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा तो न्यूमरेटरला असणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहीत असेल त्यावेळेस हा एक फॉर्म्युला झाला. हाच फॉर्म्युला मला वेलॉसिटी लाईटच्या स्पीडमध्ये जर लिहायचा असेल तर काय आहे N2 म्हणजेच काय C/V2. करेक्ट. N1 काय C/V1. असं केल्यावर काय हा C कॅन्सल होईल, मग काय पुढे V1/V2. बरोबर. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला मला वेलॉसिटीच्या रिलेटेड, परत तोच फॉर्म्युला V1/V2. लक्षात येतोय का की हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे की ज्यावेळेस अदर दॅन एअर मी मीडियम घेते, रिस्पेक्टिव्ह मीडियम जे आहे ते अदर दॅन एअर आहे, त्यावेळेस आपण त्याला म्हणू रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरनं आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतो एखाद्या मीडियमचा, त्याला आपण म्हणू रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता आपण याचाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येतो का बघूया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आपल्याला काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वॉटर. करेक्ट. बघा मग आता काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण फॉर्म्युला काय बघितला आहे N2/N1. N2 म्हणजे आपल्याला ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती आहे ग्लासचा 1.5. वॉटरचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती आहे 1.33. मग काय साधारण 1.12 एवढा साधारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लासचा कशाच्या रिस्पेक्ट झालाय वॉटरचे. ठीक आहे. दिस इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. क्लिअर. लक्षात आले ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता एक बुकमध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला, तो आपण बघूया.
इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. हा कसा डिनोट करू आपण? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम हा दिलेला आहे. सेकंड अँड दॅट ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम. आणि तसाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थर्ड मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम दिलेला आहे. तर मग विचारलंय त्यांनी की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय असेल. मग बघा याचा फॉर्म्युला काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट हा काय आहे? V1 अपॉन V2. ठीक आहे, हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला घेतोय आपण लाईटचा. सेकंड याचं काय होईल मग? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम काय आहे? V2 अपॉन V3. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे त्याची वेलॉसिटी ही डिनॉमिनेटरला याप्रमाणे लक्षात ठेवा. मग याचं काय होईल? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1 म्हणजेच काय? V1 अपॉन V3. आता बघा बरं तिन्ही केस काय लक्षात येते? हे कशा प्रकारे येऊ शकतं? जर मी ही व्हॅल्यू मल्टिप्लाय केली या व्हॅल्यूबरोबर तर काय होईल? मला ही व्हॅल्यू मिळेल का? बघा बरं, V1 अपॉन V2 इंटू V2 अपॉन V3. ठीक आहे, काय आलं? V1 अपॉन V3 हे इथं मिळालं आहे मला. म्हणजेच जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या दोघांचे दिले असतील तर याप्रमाणे मला याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रेफरन्स टू फर्स्ट मीडियम हा काढता येईल. मग एक प्रॉब्लेम घ्या आणि त्याप्रमाणे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येतोय का ते बघा. समजा मी मीडियम 1 घेतला एअर, मीडियम 2 घेतला वॉटर आणि मीडियम 3 घेतला ग्लास. याप्रमाणे जर तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करता येतोय का बघूया आपण. आता पहिला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियम 2 कोणता आहे आपला? वॉटर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. सपोज हा दिलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर 1.33. सेकंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू water. Glass with respect to water 1.12. ओके. मग आता आपल्याला काय करायचंय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थर्ड मीडियम ग्लास विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम एअर. मग काय करणार आहे? इथे आपण बघितलं होतं की हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मल्टिप्लाय बाय दिस, मग आपल्याला काय मिळेल? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. मग बघा करून दिस मल्टिप्लाय बाय दिस याचा आन्सर किती आहे ते कॅल्क्युलेट करून सांगायचे. ठीक आहे. आता साधारण मला असं वाटतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कन्सेप्ट थोडी क्लिअर झाली असेल. या सगळे पॉईंट्स नोट्स डाऊन करा आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स घेऊ.